ठेवा असं सांगितलेलं. आणि आपलं संत सांगतात बरं का, तुम्हाला तळमळीने संत सांगतात, अल्प आयुष्य मानव देह. फक्त अल्प म्हणजे पाण्याच्या बुडबुड्यासारखं. आपण ऐकतो आता जीवत होता, थोड्या वेळा दवाखान्यात गेला, राम म्हटला. अल्प आयुष्य मानव देह. अल्पायुष्य मानव देह शत बलिले अर्धरात्र खाय मध्य बालत्व पेरा रोगक्षय मग काय भजनासी उरले ते पाहिला. अल्पायुष्य शतवर्षाची गणना लागली गावलेली आहे कलियुगामध्ये. होते बर का, आता जाई नाही 100 वर्षापर्यंत, पण एखाद्या दुसरीच आपल्याला ऐकण्यात येते की यांनी 100 पार केली आहे. समजा 100 वर्षाची गणना धरली लावलेली कलियुगामध्ये. 100 वर्षाची गणना धरून चाला. अल्पायुष्य मानव देह शत बनिले ते अर्धरात्र काय, अर्धे तुमचे झोपेत गेले. राहिले किती? 50 वर्ष. हा गेले ना, अर्धे रात्र झोपेत गेले. शत बनिले ते अर्धरात्र खाय मध्य बालत्व पीडा रोग क्षय. लहान बाळाला कळतं का हो की मी जाऊन परमार्थ करावं आणि मला मोक्ष मिळवायचा आहे आणि या गुरुकडे जावं, या संताकडे जावं. लहान मुलांना कळत नाही. हे बालक पण गेलं ना, 5 वर्षापर्यंत बालपण गेलं, त्या वेळात त्याला काहीच कळत नाही. आणि मध्ये बालत्व पीडा रोग आणि क्षय. मग 50 उलटेली की काहीतरी आपलं सुरू होतं ना, गुडघे दुखायला सुरू होते, आपले केस पांढरे होतात. तेव्हा लक्षात घ्यायचं आपल्याला सिग्नल वरून कॉल येत आहे. कॉल यायला बरं का आपल्याला, आता तरी पुढे चला, आता तरी पुढे चला. असं शतगणिले ते अर्धरात्र खाय मग ते बालत्व पीडा रोग क्षय असं लावलेले का नाही. आणि शेवटी पुन्हा क्षय होतो शरीराचा, गुडघे जातात. मग किती बी घरी सुधारातून सुनेला म्हणलं जाऊन बसा मंदिरात, तरी तेव्हा ती जाऊ शकत नाही. आणि जेव्हा पाया असते तेव्हा ती घरातून निघू शकत नाही. आहे की नाही? खरं. मग त्याच्यामुळं संत कसे सांगतात महाराज? संत हात जोडून, पायाला तुमच्या हात लावून लागून या पाया. आम्ही विनीत संत तुकाराम महाराज सांगायला लागून या पाया. मी तुम्हाला पाया पडून सांगतो, फक्त करा टाळी बोला, मुखे नाम घ्या. कलियुगामध्ये एवढं सांगितलं नाही. कलियुगामध्ये जर यानर देहात आपल्याला उद्धार करून घ्यायचा असलं तर फक्त नाम घ्या म्हटले. फक्त नाम घ्या. त्याच्या अगोदर त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये, त्रेतायुगामध्ये पाहिलेले आपण वारा पिऊन राहत होते, उलटे टांगून घेत होते. किती साधना फक्त परमेश्वराला आणि उद्धार करून घेण्यासाठी, मोक्ष प्रदान करण्यासाठी त्यांना अनेक साधना कराव्या लागायच्या. एका पायावर उभा राहायचं. आपण पाहिलेले सिरियल मधून पाहिलेले, समजा आपण रामायण पाहिले, टीव्हीवर पाहिले तरी ना ऐकायला आपल्याला वेळ नाही. समजा पाहिलेले टीव्हीवर पाहिले, भागवत आपण पाहिलेले टीव्हीवर, कृष्णा मालिका पाहिलेली. म्हणजे त्या द्वापर युगामध्ये सुद्धा कशी साधना करावं लागत होत्या त्यांना. मग कलियुगामध्ये फक्त भजन ही साधना केली.